महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर। पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। लाठ्या काट्या खुर्च्या अन दगड, भाजप काँग्रेस गटात तुफान राडा। भिवंडीत 2 गट विडले, तुफान दगडफेक तोडफोड। भिवंडी पालिका सार्वत्रिक निवडणुकीत खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असताना शनिवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास प्रभाग 20 मधील नारपोली भंडारी चौक या ठिकाणी भाजपा व काँग्रेस उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन हाणामारीची घटना घडली आहे, ज्यामध्ये दोन्ही बाजूकडून लाठ्या काट्या व दगडांचा मारा केल्याने 2 जण जखमी झाले आहेत। नेमकं काय घडलं? समोर आलेल्या माहितीनुसार भंडारी चौक नारपोली येथील वॉर्ड क्रमांक 20 येथे भाजपा उमेदवार यशवंत टावरे व काँग्रेस उमेदवार जितेंद्र पाल यांचे कार्यालय रस्त्यात समोर आहेत। सायंकाळी काँग्रेस उमेदवारांची प्रचार रॅली या भागात आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाणून बुजून भाजपा कार्यालयाकडे जात घोषणाबाजी केली, ज्यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। त्याचे पर्यावसन हाणामारीत झाल्यानंतर दोन्हीकडून प्लास्टिक खुर्च्या, लाट्या काट्या व दगड भिरकावण्यात आले। विशेष म्हणजे रॅलीत सुद्धा पोलीस होते। त्यांच्या देखत काँग्रेस कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप भाजपा उमेदवार यशवंत टावरे यांनी केला होता। एकमेकांविरोधात गुन्हा दाखल। आम्ही काँग्रेस उमेदवाराची रॅली काढून डोर टू डोअर प्रचार करत असताना त्यांनी आम्हाला त्या विभागात जाण्यापासून रोखले। त्यानंतर महिलांवर भाजपा कार्यकर्त्यांनी दगडफेक करीत हल्ला चढवला। 2017 मध्ये माझ्या वडिलांची हत्या केली होती। आता उमेदवार असलेल्या माझ्या आईवर हल्ला चढवला। त्यांनी काँग्रेस कार्यालयावर खुर्च्या दगड फेकून मारले असा आरोप काँग्रेस नगरसेविका वैशाली म्हात्रे यांची मुलगी हर्षाली म्हात्रे यांनी केला आहे। दरम्यान या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान या हाणामारीच्या घटनेनंतर नारपोली व भोईवाडा पोलीस ठाण्यातील मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल होत त्यांनी सौम्य लाठीचार्ज करून परिसरातील गर्दी पांगवली। या राड्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून दोन्ही बाजूकडून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, भिवंडी, ठाणे। हमारा भाजपा का ऑफिस और एक कांग्रेस वाले का ऑफिस सामने ही है। वो गुटखे का व्यापारी है एक, और वो गुटखे का व्यापारी अपने आप को भाई समझता है। वो समझ रहा है कि कोई किसी को कुछ बोलने वाला नहीं है। उसने ऐसे 2-3 हादसे किए अभी तक, लेकिन आज उसने हद कर दी। कांग्रेस की रैली लेके वो हमारे ऑफिस में घुस गया। वो कोई दूसरे के ऑफिस में जाने की जरूरत ही नहीं। हम तुम्हारे ऑफिस में नहीं आ रहे चिल्ला के, तू हमारे ऑफिस में क्यों चिल्ला के आ रहा है? तो उसका मैंने जवाब पूछा तो मेरे को मारने के लिए दौड़ रहा था। तो उतने में उसको बच्चे लोगों ने पकड़ा कि ऐसा क्यों कर रहा है, तो उन्होंने पत्थरबाजी चालू की। कितने लोगों को 2 जन को जख्मी हो गए, पत्थर लगे सर में और पैर में। इसमें आपस में कुछ पहले का मामला वगैरह? कोई बात नहीं, पहले का कोई हमारा लेन देन नहीं उससे, और हम एक शांति चाहते हैं, लेकिन वो अशांति करते घूम रहा है।